क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतो या ठिकाणी संघ मैदानावरती दाखल झालेला आहे. प्रथम बॅटर्स आपण पाहिलं 7 ओव्हरची मॅच असणार आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या ठिकाणी प्ले ऑफ होण्यासाठी आता दोन टीमसाठी महत्त्वाचा सामना, कारण हा संघ आता आपण पाहतो या ठिकाणी हा सामना जो संघ जिंकणार आहे तो उद्या या मैदानावरती खेळताना दिसेल. मात्र इथे जो पराभूत होईल त्याचा प्रवास या स्पर्धेतला संपेल. त्यामुळं या दोन टीम्स यामधला जिंकणारा संघ उद्या टॉप 4 मध्ये दाखल होतोय. डू ऑर डायचा हा सामना असणार आहे. मॅचला सुरुवात करतो आपण. पहिला बॉल ऋषी कुंभार बॅकवर्ड पॉइंट मध्ये आपण पाहतो या ठिकाणी ढकलून दिला होता. क्षेत्ररक्षक पुढे, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. 2 धावा तिथे मिळतील. या 2 धावे बरोबर संघाचं खातं, संघाचं अकाउंट आपण बाल ओपन होतोय. 7 ओव्हरची मॅच आणि या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होताना कोणता संघ पुढे येतो तर कोणत्या संघाचा प्रवास या स्पर्धेतला थांबतो. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय आपण पाहिलाय. समोर संघ बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झाला. हा चेंडू आडव्या बॅटनं मनीष कुंभारला मोठा चेस होता हा, मात्र तो बॉल गेलाय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. 4 रन तिथे येतील. या चौकाराबरोबर धावपलकीवरती पुन्हा एकदा बघायला 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावपलकीवरती. पहिलं षटक मैदानावरती असताना जास्तीत जास्त धावा गोळा करावे लागतील. प्रतिस्पर्धी टीमकडे सुद्धा चांगले बॅटर्स आहेत आणि दोन टीमची ताकद सुद्धा एक समान आहे. तुलना करू शकत नाही. हा संघ जास्त ताकदवान आहे, हा संघ कमी ताकदवान आहे. एक समान ताकदीच्या असणाऱ्या दोन तुल्यबळ टीम्स. आतापर्यंत 3 संघ टॉप क्वालिफाय 3 मध्ये आपण पाहतो पुढे आलेत. एक संघाची वाट आपण बघतोय तर यामधला विजेता संघ उद्या टॉप 4 मध्ये आपण पाहतो खेळताना आपल्याला बघायला मिळेल. 22 रुपयामध्ये एक सिंगल धाव ते आपण पाहाल. पहिल्या षटकाचा खेळत मध्ये आहे. इथे जिंकला तर उद्या खेळण्याची संधी मिळणार आहे. पराभूत झाला तर उद्या तुम्हाला या मैदानातून बाहेर बसून मॅच बघावी लागणार आहे. अशी परिस्थिती निर्माण आहे. एकनाथ कुंभार लीड करतो एका साईडनं टीमला, तर दुसऱ्या साईडनं सुधीर उगलेंच्या बाल नेतृत्वाखाली हा संघ आतापर्यंत अनेक आव्हानं पार करत, आव्हानांचा सामना करत इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आता एक एक मोठा स्टेज वरती पुढे परफॉर्म करायचा असेल तर हा विजय महत्वाचा आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. आतमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 8 ऑन बोर्ड 8 धावा या धावपलकीवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हा धावपलक आहे. दुसरं षटक होईल सुरू. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती स्वतः संघाचा संघनायक नेता आपण बघाल एकनाथ कुंभार, ज्याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. नेतृत्व महत्वाचं असतं पण त्यावरती चर्चा केलेली आहे. खरं तर आपल्या खेळाडूंच्या अंतर्मनास एक सकारात्मक चालना देणं, त्यांच्या अंतर्मनास डोकावून त्यांना पुन्हा लढण्याची प्रेरणा देणं हे एक चांगल्या संघनायकाचं वैशिष्ट्य असतं. आणि एक चांगलं वैशिष्ट्य पूर्ण संघनायक आपण पाहतो या केपीएल मध्ये. बॅटनं हा फटका बाल खेळण्यासाठीचा प्रयत्न होता. पुढे थोडस खाली राहिला चेंडू, त्यामुळे बॅटवरती येऊ शकला नाही. निर्धाव चेंडू तिथे बघितला. एक आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा शरापासून दूरवरती ठेवलेला चेंडू कव्हर पॉइंट मध्ये हा खेळलेला फटका आहे. समोर एक धाव तिथे मिळेल. एकेरी अंकामध्येच अजूनही आपण पाहतो धावपलक येतो. 9 ऑन बोर्ड 9 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले ऑन असताना ऋषी कुंभार चांगली मॅच इनिंग्स आपण पाहतो आतापर्यंत जर बघितलं तर त्याच्या चांगल्या बघितलं. कट झालेला हा चेंडू जाईल. हा बॉल नाही. डीप थर्ड मॅच सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी 13 धावा या चौकारा बरोबर धावपलकीवरती पूर्ण होणारा हा धावपलक आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती 13 ऑन बोर्ड 13 धावांचा हा खेळ आपण पाहाल मैदानावरती. 13 धावा आतापर्यंत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना हा चेंडू समोर मिळाला आणि खेळ आहे बॅक टू बॉलर. एक बाउन्स घेत हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 रन येतील. या चौकारानं पुन्हा एकदा धावपलकीवरती वाढ होईल. 17 धावांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 17 धावा धावपलकीवरती दुसऱ्या क्रमांकाचा षटक. ऋषी कुंभार या मॅच मध्ये महत्वाचा रोल त्या खेळाडूचा असणार आहे. हो हो मात्र पाहाल अनपेक्षित उसळी घेणारा हा फटका बीट झाला आणि पाठीमागे झेल झाला आणि ऋषी कुंभार सारखा एक महत्वाचा खेळाडू या महत्वाच्या मॅच मध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपण पाहतो ठिकाणी बाद होऊन माघारी. पंधरेगावचा हा खेळाडू बारामती तालुक्यातला असणारं पंधरेगाव आहे. पंधरेच्या गावामध्ये सुद्धा मी अनेक स्पर्धा कव्हर केल्यात. विशेष म्हणजे 1,11,000 एक स्पर्धा मी पंधरेगावामध्ये बघितली. 1 लाखाची टुर्नामेंट पंधरेगावामध्ये आयोजित होती आणि पंधरेगावचा संघ सुद्धा अनेक बाहेर गावच्या व्यावसायिक गटातल्या स्पर्धा खेळतो. त्यामुळे बारामती तालुक्यातलं पंधरेगाव क्रिकेटचा इतिहास पार्श्वभूमी मोठी लाभलेली या गावाला आणि त्या गावचा हा खेळाडू या स्पर्धेमध्ये दरवर्षी सहभागी होतो. एक चांगलं योगदान देताना आपण त्या खेळाडूला बघितलंय. मात्र आता इथे या महत्वाच्या मॅच मध्ये त्याचा खेळ लवकर संपला. द न्यू बॅटर आपण पाहतो सूरज नाना. नॉर्थ सायकेंडचा खेळाडू पुढे आलाय. मात्र पुन्हा एकदा त्यानं पायानं ब्रेक लावलं, माघारी गेला
जर पायांना ब्रेक लावलं नसतं तर कदाचित तिथे ऍक्सिडेंट होऊ शकला असता. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी टीमने गमावलाय. 17 धावा या धावपलकीवरती. 17 धावांचा हा धावपलक. षटक 5 अजून शिल्लक आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाल बॅटर्स जे आहेत किंवा जे बॅटर्स आपण वापरणार आहात कशा पद्धतीनं तुम्ही स्क्वॉड आता पुढे आणताय. मिडल ऑर्डरची फळी कशा पद्धतीने सांभाळली जाईल. भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी कितपत रंगली जाईल. तर एकनाथ कुंभार 5 गोलंदाज कोणत्या परिस्थितीत कोणते 5 बॉलर्स पुढे आणतो यावरती सर्व खेळ अवलंबून असणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी मात्र बॉलिंग ट्रॅक वरती अभिला आपण पाहतो ठिकाणी पुढे आणलंय. 2 रनची पॅनल्टी मिळाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा दुसरी ट्रॅक त्याच्या अंगावरती तुम्ही बघू शकता. कारण रूल्स रेग्युलेशन्स आहेत या स्पर्धेचे काही ते तुम्हाला फॉलोच करावे लागतात आणि जर तुम्ही ते फॉलो करू शकला नाही तर या नियमानुसार या स्पर्धेच्या तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागतं. व्हाईट बॉलचा कॉल आहे. पुढे पंचांचा एका अतिरिक्त धावे बरोबर धावपलकीवरती पुन्हा एकदा बाद होईल. 18 ऑन बोर्ड 18 धावा. फुल टॉस चेंडू. मनीष कुंभारला कुठेच संधी नव्हती हा बॉल थांबवायला. सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा बॉल चौकारा बरोबरीत 22 धावांवरती हा आकडा जाऊन पोहोचणार आहे. बोथ एंड ही स्पर्धा आपण कव्हर केली. सिमेंट विकेट आहे. फलंदाजांच्या प्रेमात कधीतरी ही खेळपट्टी बघायला मिळाली. मात्र आतापर्यंत तुम्ही बघाल की एक वेगळा नियम घेतला या स्पर्धेमध्ये. तो म्हणजे 8 षटके टाकण्यासाठी 8 वेगळे बॉलर आणि असा नियम असून सुद्धा कोणत्याही टीमला 100 धावापर्यंत मजल मारता आली नाही. ही सुद्धा एक वेगळी गोष्ट राहिलेली आहे. त्यामुळं अजून तरी कोणताही संघ 100 पूर्ण करू शकला नाही. शतक पूर्ण करू शकलेला नाही. क्लीन बोल्ड आपण पाहतो खेळाडू. दुसरा धक्का षटक 3 मध्ये बॅटिंग टीमला आपण पाहतो हा धक्का आहे. तर न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहतो ठिकाणी खेळण्यासाठी आतमध्ये दाखल होतील. रोहन हे न्यू बॅटर आतमध्ये दाखल होत आहेत. भागीदारीची आवश्यकता असते बघा. 8 ओव्हरच्या मॅच आहेत. 7 ओव्हरच्या मॅच आहेत. त्यामुळे षटकं बरेच आहेत आणि इतक्या षटकांमध्ये आपण खेळतो त्यावेळेस एक कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं महत्वाचं आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला किती धावा गोळा करायच्यात. पहिल्या 4 हाफमध्ये आपल्याला किती धावा गोळा करायच्यात. उर्वरित 2-3 षटकांमध्ये आपण किती धावा गोळा करू शकतो. हा प्लॅन बेस करावा लागतो. क्यू शीट तयार करावी लागते आधी तुम्हाला सामन्याची. अर्थात ठरवलं तसं होत नाही हेही मान्य आपण करू शकतो. मात्र जर विदाऊट प्लॅनिंग तुम्ही मैदानावरती येत असाल तर मग काही गोष्टींना आपण अडचणी निर्माण करू शकाल. त्यामुळे तुम्ही कुठेही काम करा कोणत्याही फील्डमध्ये काम करा जर विदाऊट प्लॅन विदाऊट कोणतंही न नियोजन करता जर तुम्ही येत असाल तर मग मात्र थोड्याशा परिस्थिती विरोधात जाऊ शकतात. ठरवता येणं महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं होणाऱ्या परिस्थितीच्या किंवा होणाऱ्या परिणामांची जाणीव ठेवून क्रिकेट मैदानावरती खेळावं लागतं. अनपेक्षित रिझल्ट असतात क्रिकेटच्या मैदानावरती. क्रिकेट इज अ टीम गेम. इफ यू वॉन्ट गो अँड प्ले युअर इंडिव्हिज्युअल गेम आणि तो इंडिव्हिज्युअल गेम प्रत्येकाचा वेगळा असतो. 1 धाव तिथे मिळाली. 2 धावा तिथे प्राप्त होतील. 2 धावांबरोबर धावपलकीवरती पुन्हा एकदा वाढ होते. धावपलकीवरती 24 धावा या धावपलकीवरती आपण पाहतो हा पूर्ण असणारा धावपलक आहे. हा चेंडू यावेळेस गती परिवर्तन करत टाकला होता. हा बॉल क्लीन हिट आपण पाहतो तिथे. बॅट वरती क्लीन हिट आपण पाहतो. तो चेंडू सरळ मिड विकेट सीमारेषा पार. एक मोठा सनसनी षटकार तिथे. या षटकाराबरोबर धावपलकीवरती 30 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतो अडीकडे टाकत असताना 30 धावा धावपलकीवरती. यामधला विजेता संघ उद्या सरळ आपण पाहतो या मैदानावरती खेळणार आहे. पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास संपतोय. त्यांनी वाट बघायची परवा 8ची. जर जिंकलात तर उद्या खेळाल एलिमिनेटरची मॅच. बॉल हवाय. डाऊन दी ग्राउंड हा फटका बघा. शतरक्षक पुढे सागर आडवाय. धावपलकीवरती धावा बाळतायत. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती आहे. 31 धावा
या धावपलकीवरती. सूरज नाना ऑन स्ट्राईक. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा आहे. एक मोठा षटकार आला आणि त्यानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडा वेगळं बळण. डाऊन दी ग्राउंड डीप लॉकअप मध्ये गेलेला हा बॉल आहे. 3 ओव्हरची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती त्या 33 धावा. धावपलकीवरती 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. अजूनही 4 षटक मैदानावरती आपण बघाल. 4 गोलंदाजांचा वापर. एकनाथ कुंभार. डू ऑर डायची मॅच. जिंकू किंवा मरो अशी परिस्थिती मैदानावरती निर्माण होत असताना अनेक दिवस अनेक महिने ज्या स्पर्धेची वाट बघितली जाते. 51,000 रुपयांचं पारितोषिक असताना एक मोठ्या व्यासपीठावरती खेळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. हा मानाचा सन्मानाचा करंड उचलण्यासाठी प्रत्येक जण प्रत्येक वर्षी आतुरतेने ज्या स्पर्धेची वाट बघतो ती स्पर्धा तुम्ही खेळताय. आणि अर्थात या स्पर्धेतून बाहेर येण्यासाठी अर्थात मान्य नसणार आहे पराभव. थोडं स्पीडअप करा. षटक क्रमांक 4 ला आपण पाहिलं मनीष गोलंदाजी मार्कवरती त्याला बॉलिंग देण्यात आलेले आहे. सूरजांना आपण पाहतो हा बॉल कव्हर पॉइंट मधून सरळ माती कापत हा बॉल आपण पाल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 धावा या पहिल्याच बॉलवरती. मनीष कुमारला आपण पाहतो या ठिकाणी आज या स्पर्धेमध्ये त्याची बॅट ज्या बॅटसाठी किंवा ज्या बॅटिंगसाठी त्याची ओळख आहे ती नाही झालेली बॅटिंग. गोलंदाजीमध्ये सुद्धा थोडासा आपण पाहतो या ठिकाणी त्याचा जो परफॉर्मन्स आहे. कारण त्यामुळेच आपण बघतो की मनीष कुंभारला द मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द लिस्ट मध्ये कायम त्याचं नाव बघायला मिळायचं. मात्र यावर्षी तो थोडासा आउट ऑफ द फॉर्म दिसला आणि त्या पहिल्या टॉप 5 खेळाडूंपैकी एक खेळाडू लिस्टमध्ये आपण पाहतो नाव असणारा मनीष कुंभार यावर्षी मात्र थोडासा मागे राहील. त्यामुळे आज थोडा एकनाथ कुंभारला स्ट्रगल करावा लागलाय. त्याला बोली लावून मनीष कुंभारनं आपण पाहतो मनीष कुंभारला टीम मध्ये सहभागी करून घेतलं. मात्र त्याचा थोडासा बॅड पॅच दिसला. असा बॅड पॅच येतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. असा एक बॅड पॅच येत असतो. तुम्ही श्रीलंकेचा मारवण आठपटूची एक कहाणी ऐका किंवा वाचा. एक धाव घ्यायला 6 वर्ष लागली होती त्याला पहिली धाव काढायला. निवड समितीनं त्याला कित्येक वेळा डोच्चू दिला. प्रेक्षकांनी सांगितलं होतं याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. 6 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष त्याला एकही धाव घेता आली नव्हती. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शून्यावरती आउट व्हायचा. परत जायचा, परत प्रॅक्टिस करायचा, चांगलं खेळायचा, परत निवड समितीमध्ये आल्यानंतर टीम मध्ये यायचा. 6 वर्ष लागली त्याला एक धाव घ्यायला. मात्र तोच मारवण आठपटू त्यानंतर पुढे श्रीलंकेचा कॅप्टन झाला. श्रीलंकेसाठी 5,000 धावा त्याने बनवला. म्हणजे असा बॅड पॅच असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. मात्र तो बॅड पॅच धाडसानं पुढे त्या बॅड पॅचला जावं लागतं. मनीष कुंभार कदाचित पुढच्या वर्षी पुन्हा एक नवीन फॉर्म नवीन रिदम घेऊन येईल. धावपलकीवरती जाऊ आपण चौथ्या षटकामध्ये. 40 धावा धावपलकीवरती आहेत. आपल्या बरोबरीत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आरके पाठीमागच्या वर्षीचा आरके आणि या वर्षीचा आरके यामध्ये बराच फरक दिसला. विशेष म्हणजे या वर्षी मॅन ऑफ द सिरीज रेस मध्ये पहिल्या क्रमांकावरती द मोस्ट व्हॅल्युएबल ऑफ द टुर्नामेंट वरती 1 नंबर वरती नाव आहे आरके तुझं. एकंदरीत मागची स्पर्धा तू खेळलास, ही स्पर्धा खेळतोयस. केपीएलचं तुला आयोजन कसं वाटलं, वातावरण कसं वाटलं, या स्पर्धेबद्दलचं तुझं मत काय? बाहेरच्या भागात म्हटलं तर ही पहिली टुर्नामेंट माझी. आणि बाहेरच्या भागात म्हटलं तर ही टुर्नामेंट बघता बघता ग्राउंडचं जे नियोजन केलंय कोणी केलं असं माहित नाही. पण जे आहे ग्राउंड चांगलं आहे. फक्त सिमेंट विकेट आहे. सिमेंट विकेट फक्त सपाट अजून पाहिजे होती. तेवढंच एक. अरे शहरात खेळतोस, आता ही ग्रामीण भागामध्ये स्पर्धा खेळतोय. शहरातलं क्रिकेट आणि ग्रामीण भागातलं क्रिकेट यामध्ये तुला काय बदल वाटला? शहरात क्रिकेट म्हटलं तर आपलं सिंगल टेनिस म्हटलं एक कॉस्को हिटचा बॉल असतो. बाहेर भागात म्हटलं गावाकडच्या भागात डबल टेनिस फेकाफेकी.
धावपलकीवरती 5वं षटक आहे. 42 धावा धावपलकीवरती आहेत. अरे के आगामी 17वा हंगाम बघितलास तू, क्रिकेट खेळतोस, मग तुझा भारतीय आंतरराष्ट्रीय आपल्या भारतीय संघातला तुझा आवडता खेळाडू कोणता? आणि टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा तू खेळतोस, तर मग टेनिस बॉल क्रिकेट मधला तुझा आवडता खेळाडू कोणता? भारतातील खेळाडू म्हटलं की रोहित शर्मा. भारतीय खेळाडू म्हणतो. टेनिस क्रिकेट म्हटलं की आपला कृष्णा सातपुते. मॅच सुरू राहील पुढे. आपण बोलतोय आरके बरोबरीत. मंगेश शेठ प्रसिद्ध वीट सप्लायर्स. आबा कोलतकर आपण पाहतो. आबा आपण उपस्थित होतात, आपलं स्वागत आहे. 5वं षटक आपण बघतोय. धावपलकीवरती जाऊयात. सूरज नाना बाद आहेत. 43 ऑन बोर्ड. आरके होता आपल्या बरोबरीत. आरकेचा आवडता इंटरनॅशनल प्लेअर आहे रोहित हिटमॅन, रोहित शर्मा. आणि टेनिस बॉल क्रिकेटपटू त्याचा आवडता आता टेनिस बॉलचा ब्रँड अम्बॅसिडर कृष्णा. मग आरके, तुझी IPL मधली आवडती टीम कोणती? आणि कुंभार प्रीमियर लीग पर्व 7 मधला तुझा आवडता खेळाडू कोणता? IPL मधली आवडती टीम म्हटलं तर मुंबई इंडियन्स. का तर रोहित शर्मा. कुंभार प्रीमियर लीग मधल्या आवडता खेळाडू म्हटलं की पहिलं टॉपला येतं निलेश सर. निलेश कुंभार सर. दुसरं म्हटलं की एकनाथ दादा. पाच षटकं संपली आहेत. 43 धावा धावपलकीवरती 5 षटकांच्या समाप्तीनंतरचा हा स्कोर बोर्ड आहे. 2 ओव्हर अजून शिल्लक आहेत. सहाव्या क्रमांकाचं षटक आहे. सागर पुढे आहे. डोअर डायची मॅच जिंकणारा संघ उद्या या मैदानावरती खेळतोय. पराभूत होणारी टीम या स्पर्धेतून बाहेर येते. आणि जो सामना जिंकणार आहे तो उद्या कदाचित लढेल ती मोरिया बरोबरीत. एलिमिनेटरची मॅच राहणार आहे ती. आणि त्यामुळं यामध्ये विजेता संघ मनीष समोर आहे. सोपा होता हा झेल मनीष कुंभारला खूप. मात्र झेल पुन्हा एकदा त्याकडून सुटलेला आहे. एक धाव तिथे येईल. एका धावे बरोबरीत 45 धावांचा हा खेळ. 45 ऑन बोर्ड. 44 धावा धावपलकीवरती. 44 ऑन बोर्ड. 6व्या षटकामध्ये आपण आलो. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड जमिनी समांतर खेळलेला हा फटका आपण पाहतो पाठीमागे. यावेळेस मनीष कुंभारचा एक चांगला स्टॉप फेक आपण पाहतोय रक्षकाकडे केली. एकनाथ तिथे आपण पाहतो या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण बघतोय. त्यांच्या पाठीमागे संघ नायक आहे. मॅचचं महत्व माहित आहे. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या तिथून पाठीमागे एकनाथला खेळताना. तर आज लीड करत असताना आपण पाहतो या ठिकाणी संघाला. प्रसिद्ध बीट उद्योजक सातभाईचे शान नाना कुंभार यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. नानांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा.
नाना आज पहिल्यांदाच आलेत. वाईट बॉल आणि नानांचे चिरंजीव सागर जे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. खास आणीबाणीची मॅच असताना आज आपल्या टीमला प्रोत्साहित करण्यासाठी नाना आज उपस्थित आहेत. जिंकली टीम नाना तर उद्या खेळेल, नाही जिंकली तर आज या स्पर्धेतून बाहेर यायचे. हा बॉल समोर पाल शतरक्षक आणि खूप चांगला कॉट मागे अभिचा 6व्या क्रमांकाच्या षटकामध्ये धक्का आहे हा. 48 धावा. उद्या पहिली मॅच क्वालिफायर 1 टॉप 1 टॉप 2 MDK विरुद्ध निलेश कुंभार. आणखी काय वाटतं ही बॅटल मध्ये कोण उद्या विजय प्राप्त करेल? MDK सरस ठरतील का निलेश कुंभार त्यांचा विजय रथ थांबवून त्यांना एलिमिनेटर पर्यंत आणतील? निलेश कुंभार जिंकायला हवेत. MDK विरुद्ध निलेश कुंभार, महादेव कुंभार विरुद्ध निलेश कुंभार ही बॅटल उद्या असणार आहे मोठी. क्वालिफायर 1 मध्ये लढतील या दोन टीम्स. ग्रीन विरुद्ध रेड हा संघर्ष उद्या असणार आहे. आर्कीची बॅट चालत नाहीये काही मॅच. मोर्याला त्याची थोडीशी काळजी अर्थात असावी, कारण त्याची बॅट चालणं खूप महत्वाचं आहे उद्या एलिमिनेटर मध्ये. तरी 6वं षटक आपण बघत होतो. 7व्या षटकाला सुरुवात होते. व्हाईट बॉलचा हा कॉल पुढे आलेला आहे. तीन स्टंप दोस्त करून टाकलेत. व्हाईट बॉल. दत्ता इथे दत्ता या आपण दत्ता बरोबर चर्चा करूयात थोडीशी. मोर्याचा हा खेळाडू दत्ता आपल्या बरोबरीत जोडला जाणार आहे. अनेक बक्षीस दत्ता लावतो, विशेष म्हणजे पारितोषिक देतो. तर आज इथे आपल्या बरोबरीत दत्ता जोडले जातील. दत्तावरती प्रेम करणारा विशेष प्रेक्षक वर्ग सुद्धा बघितलाय. दत्ता, तुझ्यासाठी माझा पहिला प्रश्न असणार आहे की दत्ता खरंच रील स्टार आहे का? हो, खरंच रील स्टार आहे मी. अरे वा, मग दत्ताची जी आयडी असेल इन्स्टा आयडी ती तुम्हाला युट्यूब वरती ऑनलाईन शो केली जाईल. आमच्या दत्ताला रील स्टारला फॉलो करा इन्स्टा वरती. ओ युट का आपण पाहतो, कदाचित पुढे रिव्ह्यू घेतला जातोय का बघितलं जाईल. मॅच रील्सचा आता नाव पडलं या सीझनला. दत्ता रील्सचा आता या सीझन पासून झालाय. दत्ता रील स्टार. सो दत्ता, तू खेळतोयस KPL. आज तुझी टीम क्वालिफाय झालेली आहे, बक्षीस पात्र फेरीत आली. एकंदरीत तुझ्या टीमचा नवीन टीम होती, तुझ्यासाठी नवीन टीम्स मध्ये खेळला. 12 मॅचेस खेळलास. नवीन टीम होती, नवीन सगळे सभासद होते, कॅप्टन नवा होता, आरके तुझ्या टीम मध्ये होता. कसं एकंदरीत वातावरण कसं होतं टीम मध्ये? 12 मॅचेस खेळलास, कसं वाटलं या टीम मध्ये खेळताना? नाही, जोपर्यंत RK ग्राउंडवर असेल तोपर्यंत मॅचची काय हरकत नव्हती जिंकण्यासाठी, नाही का. पण RK ज्या टायमाला आउट होईल त्या टायमाला आम्हाला असं वाटत नव्हतं की आमची टीम जिंकेल म्हणून, नाही का. दत्ता, पहिल्यात चांगला प्रवास होता तुझा, म्हणजे तुमच्या टीमचा लागोपाठ काही विजय तुम्ही घेतलेत. मात्र त्यानंतर थोडा युटर्न झाला, परिस्थिती बदलली. मग त्यानंतरचे अनपेक्षित पराभव, याचं कारण काय सांगशील? कारण आधी चांगली सुरुवात, ठीक आहे, एका खेळाडूच्या जोरावरती मॅच जिंकता येत नाही ही बाब सुद्धा वेगळी आहे. OUTचा कॉल दिलाय सरांनी. मग नंतरचे जे पराभव झाले, या पराभवांबद्दल काय सांगशील? दत्ता निघून गेला. दत्ता, तुला एक शेवटचा प्रश्न आहे. दत्ता या इथे. दत्तासाठी शेवटचा प्रश्न आहे, अगदी सोपा आणि सोपा. तू रील स्टार्स आहे आणि आजच या सीझनला झालायस तू.
मग दत्ता, तुझी आवडती रील स्टार कोणती? आणि दत्ता, तुझी आवडती सिने अभिनेत्री कोणती? तुला माधुरी दीक्षित आवडते की ऐश्वर्या राय? पुढे हा चेंडू आपण पाहतो, आकाश मार्गानं टाकून दिलेला आहे. यस, 6 ऑन बोर्ड. आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा हा तडाखा होता. 6 ऑन बोर्ड. धावपलकीवरती जाऊ आम्ही. 57 ऑन बोर्ड. 57 धावा. दत्ताची आवडती रील स्टार कोणती हे उद्या तुम्हाला समजेल. हा चेंडू उंच आकाशामध्ये आलाय. नो मॅन्स लँड मध्ये होता, मात्र सागर पोहोचतो तिकडे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आपण पाहतो ठिकाणात मध्ये. एकनाथ कुंभार आवाज देतोय खेळाडूंना, अजूनही लढा. दोर कापून टाकलेले असले तरी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आज जिंकलो तर उद्या खेळू. आज पराभव आला तर उद्या या स्पर्धेला रामराम ठोकायचं, आजच रामराम ठोकायचा आहे. त्यामुळे जिंकणं किती महत्वाचं आहे दोन्ही संघनायकांना माहित आहे. धावपलकीवरती शेवटचं षटक असताना धावा दाखवतायत. 59 धावा ह्या एका अतिरिक्त धावेबरोबर धावपलकीवरती पूर्ण होतील, त्या 60 धावा. अजून एक खेळाडू क्लीन बोल्ड तिथे आपण पाहतो आपल्याला बघायला मिळतील. 60 धाव्यांवरती धक्का आहे. उद्या पहिली क्वालिफायर मोठी बॅटल असणार आहे. महादेव कुंभार विरुद्ध निलेश कुंभार अशी मोठी लढाई. तात्या विरुद्ध गणेश शिरसे असा मोठा सामना उद्या रंगतोय. तात्याला काय वाटतं याबद्दल तात्या बरोबर चर्चा करू. उद्या तात्या लक्ष्मण कुंभारला ओर देणार का, हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. 27 धावा लक्ष्मण कुंभार. तात्या या इथे. ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज गोल्ड आहे तात्या. 50 ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. मीच विनवितो वाट, माझी वाट वाकडी ठरू नका. आपल्या बरोबरीत जोडले गेलेत या स्पर्धेचे द मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर, जंटलमॅन, द लेजंड, आणि ज्यांची टीम आज या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. त्या सगळे सगळे जे प्लेयर्स होते, म्हणजे तुम्ही 40+ जास्त होते. तुमच्या टीमला कुठेतरी कमकुवत समजलं जायचं का, तर हे खेळाडू सगळे वयानं मोठे, त्यांना हरवणं सोपं आहे. ह्या टीमला आपण सहज हरवू शकतो. मात्र हे सगळं तुम्ही पुसून टाकलं आणि आज टॉप वरती आहात. KPL पर्व 7चा 1 नंबरचा संघ तुमचा आहे. या यशापाठीमागचं कारण काय होतं आणि एकंदरीत संघ तयार नवीन केला. महादेव कुंभार होते, बाकी सगळे खेळाडू होते. या नवीन खेळाडूंना एकत्रित घेत तुम्ही इथपर्यंत आला. संघामधलं वातावरण कसं होतं आणि आज 1 नंबरवरती टीम आहे. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकण्यासाठी काय निश्चय असणार आहे? आम्ही तर पहिलं बक्षीस मारण्याचं दृष्टिकोनानंच खेळायचं. इथून पुढे नियोजन लावणार आहे. खरं सांगायचं म्हणलं तरी उद्याचा सामना पिनू विरुद्ध राहील आमचा पहिला. त्यात जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न तर 100% करणार आहे. दादा, उद्या निलेश कुंभार बरोबरीत बॅटल आहे, तर मग असे 2-3 खेळाडूंची नावं की जे उद्या तुम्हाला महत्वाचे आहेत, खेळाडू ज्यांच्यावरती जास्त भरोसा असणार आहे, त्यांचा खेळ होणं अपेक्षित आहे. महादेव कुंभार बरोबरीत तर तुमची चांगली जोडी जमलेली आहे. मात्र बाकी असे काही 4-5 खेळाडूंची नावं जिथे उद्या त्यांचा परफॉर्मन्स झाला तर उद्या तुम्ही निलेश कुंभारला पराभूत करू शकाल आणि फायनल मध्ये जाऊ शकाल. असे काही नावं सांगाल का? सदेव कुंभार, महादेव कुंभार, रोहन, शुभम आणि मी स्वतः वैयक्तिक आमचा परफॉर्मन्स जोरात झाला तर आम्ही 100% मॅच जिंकू शकतो. या सगळ्या खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला होणं म्हणजे महत्वाचं आहे. तर त्या KPL आपण भरवतोय, गेली 6 वर्षाची परंपरा आहे, 7वं पर्व आहे. आज नवीन मुलं या स्पर्धेमध्ये खेळतायत, नवोदित मुलं आहे. विशेष म्हणजे आनंद घेतो आपण या स्पर्धेचा. तर जी नवोदित मुलं आहेत किंवा आज पुढच्या आपल्याला अजून स्पर्धा आयोजित करायच्या, त्या नवीन मुलांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल याच्या व्यासपीठावरनं की आज या स्पर्धेकडे बघताना तुम्ही कसं बघता? आता ठराविक सांगायचं म्हणलं तर आमची इथली सगळी पोरं जे ह्या भागातले चौफुले एरियातले जी 1 नंबरच खेळतात. तसं काही विषय नाही आहे, कारण ह्यांना ग्राउंडचा आधीपासूनच अनुभव असल्यामुळं एवढं विषय नाही काय, पण चांगले खेळतात असं मला वाटतंय. तात्या, पहिलं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट यामध्ये बराच बदल होता. तुमच्या काळातलं क्रिकेट कसं होतं? म्हणजे तुम्ही अशा मग लहानपणी क्रिकेटच्या स्पर्धा खेळायचा का?
किंवा अशा स्पर्धा खेळण्यासाठी कधी गेला होतात का बाहेर? आणि तुम्ही अनेक वर्ष क्रिकेट सोबत जोडलेला असाल, मग तुमचा भारतीय संघातला आवडता खेळाडू कोणता त्या काळातला, किंवा आत्ताचा भारतीय क्रिकेटर तुम्हाला कोण आवडतो, आणि तुमच्या काळातलं क्रिकेट किंवा तुमच्या काळातल्या स्पर्धा कशा होत्या? माझा आवडता प्लेअर होता सचिन तेंडुलकर. आमच्या लहानपणीच्या स्पर्धा आम्ही गावागाव जाऊन खेळायचो टुर्नामेंट, आणि त्यात आम्ही एकदा 2 नंबरच्या बक्षिसासाठी पात्रता झालेलो आहे. तात्या आपल्या बरोबरीत आहे. तात्या, क्रिकेट व्यासपीठावरती आपण आहात, आणि पूर्वी ज्यावेळेस आपण खेळायचं त्यावेळेस पारितोषिक फेरीमध्ये आपण आलेला असाल. मग तात्या, आज KPL मध्ये तुम्ही खेळलात, पर्व 7 मध्ये होतात. मग तात्या, तुम्हाला या KPL मध्ये पर्व 7 मध्ये कोणता खेळाडू आवडला, किंवा त्या खेळाडूचा खेळ तुम्हाला आवडला? तुम्हाला असं वाटतं का आता या स्पर्धेमधला अपकमिंग सुपरस्टार कोणता आहे तुमच्या यानं? नवोदित खेळाडू जो कोणता चांगला, इमर्जिंग प्लेअर कोणता तुमच्या मते? आणि तुम्हाला KPL मधला आवडता खेळाडू, तुम्हाला आवडलेला खेळाडू कोणता? आता KPL मध्ये तो ऋतेश आरके, तो माझ्या दृष्टिकोनी सगळ्यात 1 नंबरचा प्लेअर, आणि तेवढंच. तात्या, जाता जाता शेवटचा प्रश्न. उद्या निलेश कुंभार पुढे, तिथे जरी कदाचित पराभव झाला तरी एलिमिनेटर मध्ये तुम्हाला पुढे क्वालिफायर 2 खेळणार आहात तुम्ही. मग उद्या निलेश कुंभारसाठी काही वेगळी स्ट्रॅटर्जी, पुढच्या टीमला कसं रोखायचंय, गणेश शिरसेला थांबवायचंय, सोमनाथ कुंभारचं आव्हान तुमच्या पुढे आहे, त्याचबरोबर निलेश कुंभारलाही रोखायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं KK मिडल ऑर्डर सांभाळतो. तर मग या समोरच्या टीमच्या वेगळ्या विरोधामध्ये काय स्ट्रॅटर्जी असणार आहे? आणि तात्या, तुमच्या आवडती सिने अभिनेत्री कोण? नाही, माझी आवडती सिने अभिनेत्री नाही, एवढं नाही काय, केटन नाही. माधुरी दीक्षित. तात्यांची आवडती सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित. बरोबर षटकार आलाय पुढे. यस, मॅसिव्ह हिट, आणि या षटकाराबरोबरीत बघा एकनाथ कुंभारनं अर्थात पुढे विजयाचं रणशिंग फुंकलेलं आहे. 61 धावांचं टार्गेट आहे 7 ओव्हर मध्ये. मॅच महत्वाची. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, सूरज नाना बॉलिंग ट्रॅक वरती आहे. सोमनाथ कुंभार येथील आपल्या बरोबरीत थोड्या वेळात. हा चेंडू यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहतो, या ठिकाणी खेळलेला फटका आहे. 1 धावेसाठीचा प्रयत्न आपण पाहतो तिथे, आणि एका सिंगल धावे बरोबरीत धावपलकीवरती आपण पाहतो पुन्हा एकदा वाढ होताना बघाल. 11 धावा, 11 ऑन बोर्ड. रणनीती स्पष्ट आहे. उद्या चांगला क्रिकेट खेळायचं, चांगला गेम खेळायचं. तात्याने आजच सांगितलंय, आम्ही पर्व 7 जिंकणार म्हणजे जिंकणार. आमचा विरोधक कोणी का असताना आम्ही त्यांना पराभूत करू, हा विश्वास निश्चित तात्यांनी व्यक्त केलेला आहे. तर उद्या बघायचंय तो विश्वास व्यक्त केलेला सार्थकी ठरणार आहे का? एकदंत टीम कडून कोणी येईल का? रोहित कुठे बसलाय? या रोहित वरती आपण हा बॉल बॅटने खेळण्यासाठीचा प्रयत्न बघाल. मॅच कॅल्क्युलेशन एकदा आपण पुढे बघणार आहोत. 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती आपण बघत होतो. तर 13 धावा धावपलकीवरती आहेत. 36 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून एकनाथ 48 धावा. 36 चेंडू 48 धावा. 36 चेंडू 48 धावांची मॅच मैदानावरती. विजयी टीम पुढे क्वालिफाय होते. पराभूत होणारा संघ या स्पर्धेतून बाहेर होतोय. आपल्या बरोबरीत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत एकदंत संघाचे संघनायक कॅप्टन रोहित कुंभार. रोहित आहे माझ्या बरोबर. रोहित, 12 मॅच तुला खेळायच्या होत्या. टीम सिलेक्ट झाली, टीम तयार झाली, त्यावेळेस तुला समजलं असेल तुझी टीम कशी आहे. तुला मी जास्त काही बोलणार नाही. बरं, एकंदरीत रोहित म्हटलं की एक दुसरे रौद्र रूप म्हटलं जातं KPL मध्ये. अनेक इनिंग्स तुझ्या डेंजर्स आहेत या मैदानावरच्या. मात्र या स्पर्धेमध्ये काय सांगशील? एक फक्त विजय तुला प्राप्त झाला. पराभव, जय पराजय या नंतरच्या गोष्टी आहेत. पराभव आले असतील ते आपण मान्य करू. एक मॅच जिंकलीस तू. मात्र काय वाटतं, कुठे चुका झाल्या, किंवा काही गोष्टी तुला इथं या पराभवानंतर शिकायला मिळाल्या असतील? एकंदरीत या स्पर्धा खेळताना कसं वाटलं, आणि काय वाटतं ह्या पराभवाची कारणं काय आहेत?
आमची टीम म्हणजे सगळं माझ्यावरच अवलंबून राहायची. काय मी आउट झालो की बाकी सगळे म्हणजे डायरेक्ट सगळं डायरेक्ट ढासळायचं डायरेक्ट. आमच्या टीमचं नाव आहे एकदंत आणि त्यामध्ये मी एकदंत सारखा एकटाच होतो ना. मला एवढा सपोर्ट पाहिजे असं मिळाला नाही. आमच्या टीममध्ये 2 प्लेयर असे आहे की त्यांचे लिगामेंटचा पायाचे गेलेले नाही का, त्यामुळं त्यांचा पण असा परफॉर्मन्स असा झाला नाही म्हणून असा. तरी पण आम्ही ते जिद्दीने खेळले. रोहित पराभव असू देत पण टीम तयार झाली त्यानंतर पहिला पराभव, दुसरा पराभव, तिसरा पराभव लगातार येत राहिला. मात्र या पराभवानंतर काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. आज टीम तुझी ही तयार आहे, ती पुढे बदलणार आहे. तुला वेगळी टीम मिळेल पुढच्या सीझन मध्ये. मात्र आता जे खेळाडू तुमच्या टीम मध्ये खेळत होते तू त्यांना काय सांगशील की इथून पुढे जर आपल्याला ह्या बॅड पॅच जर काढून टाकायचं असेल तर कशा पद्धतीने पुढे येणं गरजेचं आहे. आणि तू म्हणतो ते बरोबर आहे की एका खेळाडूच्या जोरावरती टीमला जिंकता येत नाही. क्रिकेट इज अ टीम गेम. इफ यू वॉन्ट गो आणि एका ताकदीनं तुम्हाला लढावं लागतं. रोहित तू खेळलास, चांगला खेळलास, पराभव आले, टीम क्वालिफाय होऊ शकले नाही. बरं तुला आज हे KPL पर्व 7चं वातावरण कसं वाटलं? आज घरची स्पर्धा खेळतोय, होम ग्राउंड वरती खेळतोय, काय वाटतंय आज ही स्पर्धा खेळत असताना? जरी क्वालिफाय झालेला नसला तरी आनंद मोठा आहे. तुला हा स्पर्धेबद्दलचा तुझा आनंद कसा व्यक्त करशील? आनंद तसा खूप आहे. आनंद खेळाय पण मजा खूप येते. टीम आपण सगळ्या चांगल्या झालेल्या आहे, फक्त आमची टीम सोडून. संघाचा नेता पडलाय मैदानावरती. 31 चेंडू आहेत मनीष अजून आणि 31 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 46 धावा. 31 चेंडू आणि 46 धावांची गरज. रोहित 7व्या पर्वामध्ये आपण आलोत तर तुला आयोजनाबद्दल काय वाटतंय आणि यामध्ये काय बदल असावा? अजून या आयोजनामध्ये अजून काय बदल असावा किंवा अजून एक काय वेगळं पण तुला हवंय का? तुला अजून काय चेंजेस हवेत का या स्पर्धेमध्ये? नाही, जे चाललंय ते चांगलं चाललेलं आहे, त्यात काही विषय नाही. हे स्पर्धा दरवर्षी असेच झाले पाहिजे, हीच मागणी नाही का? रोहित क्रिकेटरच क्रिकेट खेळतोस. तुला मी वैयक्तिक तुझा प्रश्न विचारतो. मग रोहित तू क्रिकेट चांगलं खेळतो, व्यवसायामध्ये अर्थात तू तुझं यश प्राप्त केलं असेल, मात्र रोहित कुंभारचं मला एज्युकेशन विचारायचं आहे. रोहित तुझं शिक्षण काय? FY BCom झाले. FY BCom झालेला हा खेळाडू. रोहित क्रिकेट बरोबरीत आहेस आणि मग तुला तुला आवडणारी IPL मधली टीम मला सांग. तुझा आवडता टेनिस बॉल क्रिकेटपटू मला सांग. आणि तुला टेनिस बॉल क्रिकेटपटू आवडतो कोणता आणि KPL मधलाही तुझा आवडता प्लेअर कोणता आहे? KPL मधला माझा मीच मला आवडतो. मीच आवडतो मला KPL. तरी पण दुसरा प्लेअर सांगतो मी, RK. RK मस्त खेळतो. आणि IPL टीम मध्ये माझी मुंबई आहे. मुंबई मधला रोहित शर्मा मला आवडतो. इंडियन टीम मध्ये पण रोहित शर्माच आवडतो मला. एकदम तर टीमचा कॅप्टन होता रोहित आपल्या बरोबरीत. थोडासा सपोर्ट त्याला बाकी खेळाडूंचा कमी मिळाला आणि त्या कारणास्तव त्यांना काही पराभवांचा सामना करावा लागला. मॅचचं कॅल्क्युलेशन एकदा आम्ही चेक करतो. 28 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 43 धावा. 28 चेंडू 43 धावांची मॅच आहे मैदानावरती. मनीष या निर्णायक मॅच मध्ये बॅटिंग करतो का? हे कोड काय उत्तर देऊन जात आहे हे बघायचंय. डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर खेळलेला हा चेंडू एक खणखणीत चौकार. सिद्धिविनायक टीमचे रवींद्र कुंभार यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. मनीषच्या बॅट मधून आपण पाहतो या ठिकाणी धावा गोळा व्हायला सुरुवात झालेला आहे. या खेळाडूला मैदानावरती थांबणं गरजेचं राहणार आहे कारण बाकीचे सगळे महत्वाचे विकेट्स आपण पाहतो या ठिकाणी गमावल्यानंतर आता ही डू ऑर डायची मॅच क्वालिफाय व्हायच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा सामना. संपूर्ण ताकद सुधीर उगले आपली पणाला लावतायत. सूरज नानांनी अनुभव पणाला लावलाय. एकनाथ कुंभार धारा थिरती पडलाय
आणि या मॅच मध्ये वारंवार खेळाडू आपल्या विकेट देत आहेत. चौथा धक्का आहे बॅटिंग टीमला आणि विजयाचं कॅल्क्युलेशन आपण बघू शकतो इथे. 25 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 38 धावा. 25 चेंडू 38 धावांची आवश्यकता आपण पाहतो मॅच मध्ये. मनीष कुंभारनं एक बोलून शाबीत ठेवलाय, मात्र दुसऱ्या साईडनं पडझड आता सुरू झाली. ही पडझड रोखण्यासाठीचा प्रयत्न करावा लागणार आहे. 24 चेंडू मॅच मध्ये राहणार आहेत आणि 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 38 ऑन बोर्ड. 24 चेंडू 38 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हा खेळ पुढे मैदानावरती आपण पाहतो शिल्लक राहणार आहे. 4 गोलंदाज वापरायचे अजून सुधीर उगलेंना, सूरज नानाला 38 धावा डिफेंड करायचे. मनीष कुंभार मात्र आपण पाहतो प्रतिस्पर्ध्याच्या विजयाच्या रस्त्यामध्ये भिंतीसारखा आडवा उभा राहिलाय. त्यामुळे एक निर्णायक सामना आहे हा. एलिमिनेटर पर्यंत पोहोचायचं असेल तर इथे जिंकणं फार महत्वाचं आहे. स्वतः संघाचे संघ नायक आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती, चेंडू हातावरती. 24 चेंडू 38 ची मॅच मध्ये हा सामना खूप जवळ आहे. पावसाचं वातावरण, पावसाला सुरुवात होतीये, थोडस स्पीडअप करायचं टीम. मनीष अनेक आपण पाहतो इथून पाठीमागं प्रश्नचिन्ह त्याच्या बॅटिंग वरती निर्माण झाली, मात्र एक विजय तुमचे इथून पाठीमागचे सगळे पराभव पुसून टाकू शकतो. त्यामुळे इथे जर बॅटिंग केली, मॅच विनिंग, मॅच फिनिश केली मनीष कुंभारनं, तर इथून पाठीमागच्या गोष्टी सगळ्या विसरून जातील, पुसल्या जातील. कारण एक विजय तुमचे सगळे पराभव पुसून टाकू शकणार आहे. 23 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 37 धावा. 23 चेंडू 37 धावांची मॅच मैदानावरती आहे. राईट हँड बॅटर सागर आपण पाहतो पुढे बॅटची आतली कड घेणार. हा चेंडू धाव मिळाली नाही, निर्धाव बॉल आलाय. 22 चेंडू मध्ये बनवायच्या त्या अजून 37 धावा. 22 चेंडू 37 धावांची मॅच आपण पाहतो मैदानावरती. राईट हँड बॅटर आहेत पुढे. हा बॉल सोडून दिला. एक अतिरिक्त धाव आपण पाहतो तिकडे प्राप्त होणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा 3 स्टंपच्या लाईन लेंथ मध्ये. धावफलक चेस करत असताना थोडासा स्ट्रगल केलाय बॅटिंग टीमनं येलो आर्मीनं. दुसऱ्या धावेसाठीचा झालेला प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिथे आलेत. 21 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 34 धावा. 21 चेंडू 34 धावांची मॅच. फटका फसला हा. कव्हर मध्ये पाल धावलेत तिथे आपण पाहतो खेळाडू. एक बाउन्स घेत हा चेंडू थांबवला. एकच सिंगल धाव तिथे मिळेल. एका सिंगल बरोबरीत विजयाचं कॅल्क्युलेशन बघा. 20 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 33 धावा. 20 चेंडू 33 धावांची मॅच आपण पाहतो मैदानावरती. हे समीकरण आपण पाहतो या ठिकाणी इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. मनीष हा बॉल समोर पाल बॅक टू बॉलर खेळला. फटका डाऊन द ग्राउंड आणि एकच धाव आपण पाहतो या ठिकाणी इथे. 19 चेंडू 32 धावा. 19 चेंडू 32 धावांची मॅच आहे. हा बॉल उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे आणि 5वा धक्का याच बरोबरीत संघ अर्धा कोसळला पुढे. 18 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. 18 चेंडू 32 धावाचा हा खेळ. एका ओळीत खेळाडू बाद होत आहेत, भागीदारी तयार झालेली नाहीये आणि मनीष कुंभार एका साइडनं जरी उभा असला तरी दुसऱ्या साइडनं त्याला सोबत मिळाली नाही. सोबतीची गरज चांगले बाद, सोबतीची खरं तर आवश्यकता आहे इथे. यापूर्वी रोहितला आपण बघितलं, आपल्या बरोबर चर्चा करत असताना त्यानं सांगितलं की ती सपोर्ट मिळाला नाही, टीम वर्क आमचं चांगलं झालं नाही, एका ताकदीनं थोडासा अभाव आम्हाला जाणवला. त्यामुळे जर सपोर्ट एखाद्या टीमला मिळाला नाही खेळाडूंचा तर मग मात्र कसा प्रवास होऊ शकतो हे आपल्याला बघायला मिळालं होतं. त्यामुळं सपोर्ट, टीम मॅनेजमेंट, टीम वर्क हे महत्वाचं राहतं आणि अशा पद्धतीनं आपण पाहतो इथे सपोर्ट जर मिळाला नाही एकनाथच्या टीमला, या खेळाडूंचा, तर मग मात्र थोडस गोष्टी विरोधात जातील. 17 चेंडू 32 ची मॅच आहे. 17 चेंडू 32 धावा. कव्हर मध्ये हा फटका, क्षेत्ररक्षक दूर वरती आहे. चांगला स्टॉप तिथे बघायला मिळाला. एका ताकदीनं लढतोय फिल्डिंग करणारा संघ आपण पाहाल आतमध्ये. ऋषी कुंभार कडून हे षटक टाकून घेतलं जातंय. 16 चेंडू मध्ये 31 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो उंच आकाशामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दोघे तिथे आहेत, दोघांच्या मध्ये आपण पाहतो तो बॉल पडलाय.
दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअर लेग पंचांकडे मागणी केली जाईल, मात्र बघितलंय तर 2 धावा तिथे प्राप्त होऊ शकतात. त्यातला एक शॉट धावेचा कॉल मुख्य पंचांकडून आलाय. एकच धावेल. 15 चेंडू 30 धावा. मोर्या टीमचे कॅप्टन इथे या. स्वप्नील कुंभार. 15 चेंडू मध्ये 30 धावांची मॅच आहे. प्रत्येक चेंडू पाठीमागे 2 धावा. यानंतर शेवटचे 2 षटक मैदानावरती शिल्लक राहणार आहेत. शफल केलं होतं, हा बॉल खूप जास्त स्टंप सोडून खेळाडू पुढे आला होता. अजूनही आपण पाहतो या ठिकाणी मॅच अर्थात समोर स्टेबल दिसते. हा बॉल समांतर हा सामना आहे. पुन्हा एक डॉट निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एक बॉल निर्धाव आला. 12 चेंडू मध्ये बनवायच्या 30 धावा. 12 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आपण पाहतो या ठिकाणी मॅच मध्ये. बारा चेंडू 30 धावा. 12-30 समीकरण मॅच मध्ये. षटक क्रमांक पुढे पण पाहतो या ठिकाणी महत्वाचं आहे. अभिषेक बॉलिंग ट्रॅक वरती आणलाय. मनीष वरती सगळे आशेची किरण येऊन थांबलेली आहेत, कारण हाच खेळाडू फक्त आता शेष राहिलाय जो ही मॅच फिनिश करू अर्थात शकणार असेल. हो हो हो, मात्र तोही प्लेयरला आपण पाहतो या ठिकाणी इथे मैदान सोडावं लागतंय. कॉट बिहाइंडचा धक्का.
मॅन ऑफ द मॅच सुनील वाडेकर. सुनील आपली मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घ्या.